आपकी अदालत मध्ये आयटम गर्ल राखी सावंत यांच्यावर आरोप आहे की बातम्यांमध्ये राहण्यासाठी या कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट करतात. राखी, तुमच्याबद्दल नेहमी हेच म्हटलं जातं की तुम्ही जाणून बुजून बातम्यांमध्ये राहावं, तुम्हाला पब्लिसिटी मिळत राहावी म्हणून तुम्ही कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट करता आणि म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मिरची सावंत म्हणतात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुमच्या भावाने एक सिनेमा बनवला, त्या सिनेमामध्ये तुम्ही डान्स केला, त्यामध्ये जो डान्स केला त्यामध्ये जो ड्रेस तुम्ही घातला होता ज्यामध्ये नाणी आहेत आणि शिवसेनेचे लोक म्हणाले की कमीत कमी अशा प्रकारचा अपमान आपल्या नॅशनल सिम्बॉलचा नाही झाला पाहिजे. बॉम्बेमध्ये इतके बिअर बार आहेत, तिकडे पैसे उडत असतात, तेव्हा अपमान होत नाही. मी तर नाणी, एक पूर्ण कॉस्ट्युम आहे, कॉस्ट्युमच्या वर माझ्या भावाने नाणी चिकटवली आहेत, कारण सिनेमाचं नाव आहे हॉट तुमच्या मनी. बरोबर भले व्हिडिओ बनवू दे, भले सिनेमा बनवू दे, हॉट शब्द नक्कीच येईल. भावाने सिनेमा बनवला त्याचं नाव सुद्धा हॉट मनी. विश्वास ठेवा, मी पूर्ण दिवस तो कॉस्ट्युम घालून उभी होते आणि एक एक नाणं असं खाली पडत होतं आणि तरी सुद्धा मी चिकटवत चालले होते. मला हे माहिती की असं नको व्हायला, पण आता तो सेन्सरमध्ये कट झालाय, तो फिल्म मध्ये नाही तुमचा दाखवला तो गेला. सीन तर सेन्सॉरने कापून टाकला आणि तुम्ही जे शोज करता त्यांना मुंबईच्या पोलिसांनी कापून टाकलं. तुम्ही जेव्हाही कुठला शो करण्यासाठी जाता तेव्हा महाराष्ट्राचे पोलीस त्यावर बंदी लावतात. हे चुकीचं आहे सर, नक्कीच आहे, त्या लोकांनी केलंय. मी महाराष्ट्राच्या पोलिसांवर मी अतिशय नाराज आहे, कारण हे बघा, परफॉर्मन्स करणं हा माझा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. पोलिसांनी ह्या प्रकारची प्रतिक्रिया माझ्यासाठी एकदम अनकॉन्स्टिट्युशनल आहे. बघा राखी, ही गोष्ट सगळ्यात आधी सुरू झाली होती कोल्हापूरमध्ये, जिथे तुम्ही जो शो केला त्याबद्दल असं म्हटलं गेलं की तुम्ही इतके कमी कपडे घातले होते की ते ओबसीन वाटत होते. मला अजिबात वाटत नाही की मी काही कमी कपडे घातले होते. त्या कोल्हापूरच्या शोच्या काही क्लिपिंग्स आमच्या जवळ आहेत, त्या तुम्ही बघा, तेव्हा कदाचित तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काय घातलं होतं. मी ते फक्त खूपच- थोडासा डीप नेक घातला होता, मी तो पण तुम्हाला त्या ऑर्गनायझर्सनी बनवला हा होता. थोडासा डीप नेक नव्हता, आपण बघूया किती डीप नेक होता. I can't hear you. Scream for Rakhi Sawant, come on! All the best, everyone. And Rakhi Sawant loves you a lot because I love you. Take care. सर, आता ह्याला कसं डिफेंड कराल तुम्ही, हे तर खूपच डीप आहे. सर, बिकॉज हा कॅमेरा जो मारलाय, झूम लावलेला आहे, हा जाणून बुजून झूम तिथेच लावला गेलाय. मला असं म्हणायचंय की मी परफॉर्म तिकडे करते आणि माझं ऑडियन्स तिकडे, तर इथपासून तिथपर्यंत ऑडियन्सला काहीच दिसणार नाही, कारण मी तिकडे नाचते. इतकं लक्षात येईल ऑडियन्सला की मी बघते की राखी सावंत तिकडे दिसते लांबून, म्हणजे कारण राखी स्टेज आणि ऑडियन्सला ऑडियन्सच्या दिसणार नाही मध्ये. ही गोष्ट लक्षात येते, पण जेव्हा तुम्ही तयार होत होता तुम्हाला तरी दिसून आलं असेल ते. मी मान्य करते की थोडं मी आधीच म्हटलं की सर थोडा डीप नेक होता, पण अगेन हा कॉस्ट्युम मी बनवला नव्हता. ज्या ब्रँडला हायवूड 5000ला मी प्रेझेंट करत होते, तर त्यांनी स्कर्ट, जॅकेट, म्हणजे एक सॉन्गमध्ये 3 कॉस्ट्युम चेंज करायचे होते मला. हायवूड 5000चा स्कर्ट, जॅकेट आणि ते, तर त्यांनी पुन्हा पुन्हा हाच कॉस्ट्युम ठेवला होता. तर मी म्हणलं ठीक आहे, कारण ऑडियन्स खूप लांब आहे, जवळ सुद्धा नाहीये. जितके राखी, आपले तुम्हाला कधी डायरेक्टर कपडे देत असतो, कधी तुमचा भाऊ नाणी चिकटवतो, कधी ऑर्गनायझर्स कपडे देतात. तुमचा तर काहीच दोष नाहीये. सर, मी खूप इनोसंट आहे, माझा काहीच दोष नाहीये. मला जे कपडे देतात मी घालते. आणि मग जेव्हा तुम्ही जे कपडे दिले ते घालता, त्यावर पोलिसांनी बंदी घातली, तर तुम्हाला काय अडचण असू शकते? नाशिकच्या शोच्या दरम्यान फक्त यामुळेच मारामारी झाली, भांडणं झाली, कारण त्या शो मध्ये ऑब्सिनिटी होती, वल्गॅरिटी होती. नाही सर, ही गोष्ट एकदम चुकीची आहे, मी नाही मानणार. कारण तिथे असं झालं होतं की आमचं शूट 2 तासांचं होतं आणि ऑडियन्स माझ्या डान्स नंतर ओरडत होती, वी वॉन्ट वन्स मोर, वन्स मोर, वन्स मोर ओरडत होती.
आणि कारण ऑर्गनायझर्सना पोलिसांनी परमिशन दिली नव्हती, कारण कोर्टाचा जो रूल होता तसंच आम्हाला करायचं होतं. 2 तासांवर परफॉर्म करायचं नव्हतं. आणि ऑडियन्स म्हणाला की वी वॉन्ट मोर परफॉर्मन्स. तर ऑडियन्स इतकी महागाची 2-2, 3-3 हजाराची तिकीटं काढून येतात. माझी इतकी फॅन फॉलोइंग आहे की पहिल्यांदा 35 ते 40 हजाराचा ऑडियन्स माझा शो बघण्यासाठी असे एकमेकांवर पडतायत की राखी कुठून तरी काहीतरी दिसेल. सर, आणि तिथे आपापसात लढाई होते. पोलीस कसे सांभाळतील ऑडियन्सला? आणि तिथे काही भांडणं होतात पोलिसांची आपापसात, भांडणं होतात आणि प्रकरण सगळं ते माझ्यावर आहे आणि माझ्या स्कर्टवर, की राखी सावंतमुळे भांडणं झाली आणि आता यांचा शो थांबवा. हे पोलिसांचं काम आहे सर, प्रोटेक्शन करणं. माझं सुद्धा आणि ऑडियन्सचं, म्हणजे जे येतात तुम्ही fans त्यांचं. ऑडियन्सेसना प्रोव्होक करणार, भांडणं लावणार आणि पोलिसांनी तुम्हाला प्रोटेक्शन द्यायचं. सर, मी अजिबात प्रोव्होक नव्हते करत. मी तर माझा डान्स करत होते. मी ओळखले जाते जस्ट बिकॉज ऑफ माय डान्स. माझे एक्सप्रेशन्स. जर तुम्ही राखी सावंतला जर तुम्ही शोमध्ये बोलवलंय, तर काय राखी सावंत भजन करेल? सर, मला बुक केलं गेलंय एक आयटम गर्ल. एव्हरीबडी नोज राखी सावंत आयटम गर्ल. तुम्ही त्यांना शोमध्ये बोलवलंय. तर ऑफकोर्स मी 15 मिनिटाचा एक डान्स करते, श्वास न घेता. कंटिन्युअसली मी डान्स करते. तर मला नाही दिसत की मी जेव्हा वागते कॅमेरा कुठे मारला जातोय. मी नाचताना मी डान्स करत असते. ते यामुळे, कारण पोलिसांना वाटतं की तुमच्या अशा प्रकारच्या डान्स पोलिसांना वाटतं की मी खूप हॉट आहे. तर हॉट आहे तर आहे. तर त्यांनी मला पण प्रोटेक्ट करावं, पब्लिकला सुद्धा प्रोटेक्ट करावं. याचा अर्थ असा नाही की माझे शोज बंद करावे. पब्लिकला प्रोटेक्ट करण्यासाठी तुमचे शोज बंद केले जात आहेत. असं नाहीये सर, मला असं नाही वाटत. पण मी म्हटलं मी लिहून द्यायला तयार आहे कोर्टात सुद्धा, की जेव्हा पण मी परफॉर्म करेन मी शॉर्ट ड्रेस घालणार नाही, पूर्ण कपडे घालेन. पण वल्गॅरिटी आणि ऑब्सिनिटी फक्त तुमच्याच शो मध्ये का असते? नाही सर, मला तर कुठूनही वल्गर नाही वाटलं सर. ऑडियन्सला सुद्धा नाही वाटत. चला ऑडियन्सला विचारूया की काय हे लोक तुम्हाला या विषयावर काही प्रश्न विचारू इच्छितात का तुमच्या वल्गॅरिटी बद्दल, या शोज बद्दल? हा, बोला. कल्पना चावला, मेधा पाटकर, अरुंधती रॉयने भारतीय नारीच्या छवीला जगामध्ये एक नवीन सन्मान प्रदान केला. तिथेच तुमच्या भडकवणाऱ्या गाण्यांनी या छवीला बिघडवण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये तुमचा किती दोष आहे तुम्ही सांगाल का? मी सुद्धा एक नवीन ट्रेंड घेऊन येते. मी पण काहीतरी नवीन करून दाखवण्याचा प्रयत्नच करते. राखी, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही देशाचं नाव मोठं करत आहात? मी तर काही दंगली केल्या नाहीयेत. लोकांना मी हॉट वाटते तर मी काय करू? राखी, हे फक्त इथे नाहीये आणि मला असं कळलं की तुम्हाला दुबईमध्ये सुद्धा बॅन केलं गेलंय. तिथे सुद्धा तुमच्या परफॉर्मन्सला थांबवावं लागलं. दुबईमध्ये मी परफॉर्म करत होते आणि कुणाची इतकी हिंमत की माझ्या परफॉर्मन्सच्या मध्ये येऊन मला हात लावेल, तर मी दिली एक थोबाडीत ठेवून. नेक्स्ट डे मी ब्लॅकलिस्ट झाले. मी इंडियन मुलगी आहे, तुमच्याकडे इथे परफॉर्म करायला आले. तुम्ही स्टेजवर येऊन माझ्या बॉडीला हात कसे लावू शकता? मी मारली थोबाडी, मला ब्लॅकलिस्ट केलं तर केलं. तुम्ही म्हणताय पण की नंतर तुम्ही सर त्यांनी पुन्हा बोलवलं मला शोसाठी. कधी कोणाची हिंमत नाही झाली की येऊन हात लावेल. राखी, एकीकडे तर तुम्ही जनतेला सांगत आहात की कुणीतरी हात लावला आणि तुम्ही त्यांना झापड मारली, आणि आमच्याकडे सुद्धा अशाही काही क्लिपिंग्स आहेत की कुणीतरी तुम्हाला किस केलं, मग तुम्ही त्यांना किस केलं, तेव्हा तुमची झापड कुठे दिसून नाही आली.